नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आमच्या गावाकडे वांग्याचा ठेचा कसा बनवतात ते मी दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा। तर इथे मी मध्यम आकाराचे 4 वांगे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत। सगळी वांगी व्यवस्थित बघून घेते, कीड लागलेली असते। तर इथे गॅस चालू करते आणि त्याच्यावर जाळी ठेवते। जाळीवर एक वांग भाजण्यासाठी ठेवून घेते। वांगे व्यवस्थित भाजून घेते। वांग्याची पहिली बाजू भाजले, आता वांगी पलटवून घेते आणि दुसरी पण बाजू अशाच भाजून घेते। सगळी वांगे छान भाजून घेते, म्हणजे त्याची चव अजून छान लागते। तर सगळी वांगी मस्त भाजलेत। गॅस बंद करते आणि वांगी तशीच थंड होऊन देते। आता इकडे वांगी थंड होतात, तोपर्यंत खलबत्त्यात 9-10 लसणाच्या पाकळ्या, 5-6 आल्याचे तुकडे बारीक ठेचून घेते। इथे छान ठेचून झालंय। सोबतच आता एक मोठ्या आकाराचा कांदा लहान साईज चिरून घेते। आता वांगी थंड झाले, जाळी खाली काढून घेते आणि एक वांग्याची साल आहे ती काढून घेते। वांगी मस्त भाजल्यात म्हणून त्याचं साल सहज निघतंय। आता हे जेवढं सगळं साल भाजून काळं पडलंय ते सगळं काढून घेते। आता सगळ्या वांग्यांचं देठ कापून घेते। आता एक वांग फोडून बघते, काही वांगी आतल्या आत खराब असतात। ही सगळी वांगी छान आहेत। आता खलबत्त्यात टाकते आणि हलकं ठेचून घेते। सगळी वांगी हलकी ठेचून झाल्यात। आता एका चमच्याने डिशमध्ये काढून घेते। आता लगेच फोडणीसाठी गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवते। कढई गरम झाले, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते। आता गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकते। जिरं मोहरी मस्त तडतडून देते। लगेच खलबत्त्यामध्ये आला लसणाचं वाटण केलेलं ते टाकून घेते। सोबतच बारीक चिरलेला कांदा पण टाकते आणि सगळा कांदा चांगला हलवून घेते। कांदा तेलामध्ये चांगला परतला, हलका सोनेरी झाला की छान लागते। तर त्याच्यामध्ये एक मिरची तोडून टाकते आणि थोडासा कढीपत्ता टाकते। सगळ्या कांद्यामध्ये चांगला मिक्स करते। आता त्याच्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकते, 1 चमचा गरम मसाला टाकते, 1 चमचा हळद टाकते आणि हे सगळं आता चांगलं हलवून घेते। अर्धा चमचा धना पावडर टाकून परत हलवते। सगळे मसाले कांद्यामध्ये छान मिक्स करून झालेत। आता त्याच्यामध्ये ठेचून ठेवलेली वांगी टाकते आणि सगळ्या मसाल्यात चांगली मिक्स करून घेते। आता चवीनुसार मीठ टाकून परत एकदा हलवून घेते। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि सगळी कोथिंबीर सगळ्या वांग्यामध्ये चांगली हलवून देते। आता गॅस बंद करते आणि कढई खाली काढून घेते। इथे वांग्याचा ठेचा तयार आहे, लगेच खाण्यासाठी काढून घेते। हा वांग्याचा ठेचा चपाती भाकरी सोबत आणि कच्च्या कांद्यासोबत तर एकदम मस्तच। तर कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ वांग्याचा ठेचा? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।